छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथील इंद्रगडी प्राथमिक शाळेत एक विद्यार्थी एक झाड हा महत्त्वाकांक्षी उपक्रम मंगळवारी 15 जुलैला राबविण्यात आला। एक पेड़ माँ के नाम या शासकीय मोहिमेअंतर्गत आणि हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियानाचा भाग म्हणून हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना एकूण 400 वृक्षांचं वाटप करण्यात आलं। विद्यार्थ्यांनी या उपक्रमास अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि वृक्ष संवर्धनाचे पालन करण्याचे आश्वासन दिले। शाळेचे मुख्याध्यापक भरत सुपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। मुख्याध्यापक भरत सुपेकर आणि संदीप मोरे यांनी विद्यार्थ्यांना झाडांचे महत्त्व समजावून सांगितले। त्यांनी शुद्ध हवा, ऑक्सिजन, फळे, फुले, लाकूड, औषधी आणि सावली यासारख्या झाडांपासून मिळणाऱ्या फायद्यांवर प्रकाश टाकला। प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्यांचं संगोपन करण्याचं आवाहनही त्यांनी केले। 1ली ते 8वीच्या सर्व विद्यार्थ्यांना जांभूळ, पेरू, चिंच, आंबा, कडुनिंब, बाभूळ अशा विविध प्रकारची प्रत्येकी एक झाडे देण्यात आली। विद्यार्थ्यांनी या झाडांची योग्यरित्या काळजी घेण्याची शपथ घेतली। या उपक्रमासाठी मुख्याध्यापक भरत सुपेकर, संदीप पिवळ, रोहिदास मोरे, संदीप मोरे, अमोल चौधरी, विजय साबदे, प्रशांत देशमुख, अविनाश नरेराव, नितीन पाटील, रामधन सोनुने, योगेश पवार, रुपाली पाटील, सविता पवार यांच्यासह विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। विद्यार्थ्यांनी समोर लक्ष द्यायचं। या ठिकाणी केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्तरित्या आयोजित केलेल्या एक पेड़ माँ के नाम किंवा एक विद्यार्थी एक झाड या योजनेच्या अंतर्गत आज आपल्या इंद्रगडी प्राथमिक शाळेमध्ये जवळजवळ 425 झाडांची आपण या ठिकाणी आज वाटप करून सर्व विद्यार्थ्यांनी संकल्प या ठिकाणी असा केला की हे झाड आपण घरी नेऊन जर अंगणात जागा असेल तर अंगणात लावायचंय, अंगणात जागा नसेल तर शेतामध्ये आपल्या त्या ठिकाणी लावायचंय आणि आपण त्याची काळजी घेऊन त्याचं संगोपन आपला मित्र म्हणून त्याचं संगोपन करायचं आहे। आणि मग तेच झाड तुम्हाला उद्या सावली देईल। त्याचबरोबर त्याच्यामध्ये काही झाडं फळाचे आहेत, काही फुलांचे आहेत किंवा काही आरोग्याच्या दृष्टीने चांगली असलेली झाडं जसे की लिंबाची झाडं असतील, फळामध्ये चिंचाचं झाड असेल, जांभळीचं झाड असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारची झाडं आज या ठिकाणी शाळेच्या वतीने तुम्हाला वाटप करण्यात आली। ते झाड आपण घरी नेऊन त्याचं संगोपन करण्याचा संकल्प या ठिकाणी सगळ्यांनी एकत्रितपणे करायचा आहे आणि हे झाड कसं जगेल, आपला मित्र कसा बनेल याचा संकल्प त्या ठिकाणी तुम्ही सर्वजण करणार आहात। धन्यवाद। इंद्रगडी प्राथमिक शाळेमध्ये शासनाच्या 10 लक्ष किंवा 10 कोटी वृक्ष लागवडीचं जे काही ध्येय आहे त्या उपक्रमांतर्गत एक विद्यार्थी एक झाड आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याला वाटप करण्यात आलेलं आहे आणि या प्रत्येक झाडाला प्रत्येक विद्यार्थ्याने त्याचं वृक्ष लागवड करून त्याचं संगोपन करण्याची जबाबदारी ही प्रत्येक विद्यार्थ्याने घ्यायची आहे आणि ते झाड चांगल्यात चांगलं येईल यासाठी कमीत कमी 2 ते 3 वर्ष त्याला जपायचं आहे। त्यानंतर 3 वर्षाच्या नंतर ते झाड चांगल्या स्थितीत आल्यानंतर त्याला कुठल्याही प्रकारचं पाणी किंवा त्याची निगा राखण्याची गरज नाही। ती आपोआप काय होईल, त्याची वाढ होईल आणि जे काही आपलं पर्यावरण आहे तर त्या पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ते झाड आपल्याला नक्कीच मदत करेल। त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी जे काही तुम्हाला झाड मिळालेलं आहे त्या झाडाला आपल्या घरासमोर जी काही जागा असेल, अंगणात जागा असेल किंवा शेतामध्ये ज्या ठिकाणी जागा असेल त्या ठिकाणी या झाडाला प्रत्येक विद्यार्थ्याने काय करायचं आहे, लावायचं आहे। NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।